नमस्कार, मैं भीमराव लोनारे IBM टीवी 9 न्यूज और डब्ल्यूएच न्यूज में मैं आपका स्वागत करता हूं। इस वक्त मैं संविधान चौक में हूं और बीएसपी ने लोकसभा यानी रामटेक लोकसभा और नागपुर लोकसभा के उम्मीदवार घोषित किए और आज पर्चा भी उन्होंने भरा है। आज आखिरी दिन था पर्चा भरने का। संदीप मेश्राम इन्होंने रामटेक से पर्चा भरा है बीएसपी की ओर से, और नागपुर से योगेश लांजेवार ने जो है वो बीएसपी से पर्चा भरा हुआ है। अभी ये देखिए, महामानव डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी के पुतले को अभिवादन करके अभी जो नागपुर लोकसभा और रामटेक लोकसभा के जो उम्मीदवार है वो अभी नीचे आ रहे हैं बीएसपी के। ये देखिए, ये संदीप मेश्राम जी है जो कि रामटेक लोकसभा के लिए के उम्मीदवार है ये, और योगेश लांजेवार जी है जो नागपुर लोकसभा के उम्मीदवार है बीएसपी के। किस प्रकार से उनका अभिनंदन किया जा रहा है, आप देख सकते हैं दोनों उम्मीदवारों का किस प्रकार से इनका अभिवादन किया जा रहा है। इनका देख सकते हैं किस प्रकार से इनका क्या बताना चाहोगे संदीप भाऊ, आपको रामटेक की जवाबदारी लोकसभा उम्मीदवार घोषित किया है और आपने आज पर्चा भरा हुआ। बहुजन समाज पार्टी यह बहुजन महापुरुषी की विचारधारा आहे आणि ज्या विचारधारेने तळागाळातल्या माणसाला मान सन्मान शिक्षण आरक्षण आणि खऱ्या अर्थाने जीवन जगण्याचा अधिकार दिला आणि तो अधिकार सर्वसामान्य जनतेला पोहोचावा, भारतीय संविधान या देशात खऱ्या अर्थाने लागू व्हावं, हाच बहुजन समाज पक्षाचा जाहीरनामा आहे। तोच उद्देश घेऊन बहुजन समाज पार्टीचा हाती या संसदेमध्ये काम करणार। रामटेक ये लोकसभा मतदार क्षेत्र राम का गढ़ कहा जाता है, आपका क्या मत है? रामाचं गड नसून हे बुद्धाचं स्थान आहे। त्या ठिकाणी तुम्ही राम मंदिरात गेले तर त्या ठिकाणी बुद्धाचं जे अस्तित्व आहे त्यांचं नष्ट करण्याचा प्रयत्न जातीवादी मानसिकतेकडून होत आहे, मनोवादी मानसिकतेकडून होत आहे आणि खऱ्या अर्थानं ह्या रामटेक मध्ये बुद्धाचंच स्थान आहे आणि बुद्धाचाच अशी राखीव असलेला मतदारसंघ, तिथून बुद्धाचाच खासदार लोकसभेमध्ये जाईल, हे मी या ठिकाणी बोलू इच्छितो। किसानों की काफी समस्या है वहाँ पे, खदान भी है, खदानों की भी समस्या है वहाँ पे, और वहाँ के किसान काफी परेशान है पानी की समस्या से, क्या बताना चाहोगे? रामटेक क्षेत्रामध्ये ग्रामीण क्षेत्र येतो आणि ग्रामीण क्षेत्रामध्ये शेतकरी शेतमजूर हा मोठ्या संख्येने विधानसभा क्षेत्रामध्ये राहतो। त्याच्या अनुषंगाने जेव्हा कधी बहुजन समाज पक्षाचा हाती संसदेमध्ये जाईल तर सर्व सामान्य जनतेसाठी म्हणजे शेतकरी शेतमजूर यांना न्याय देण्यासाठी संसदेमध्ये बहुजन समाज पार्टीचा हाती आवाज त्यांची बुलंद करेल। एक तरफ कांग्रेस के रश्मि बर्वे है, दूसरी तरफ बीजेपी के पारवे जी है और वंचित के भी एक उम्मीदवार खड़े हैं। ऐसे में आप कैसी टक्कर दोगे? टक्कर ये हमारी जो बहुजन समाज पार्टी है बहुजन महापुरुषों की विचारधारा है। आज त्या ठिकाणी वंचितचा जरी उमेदवार असेल, वंचित नेमकं म्हणजे काय, वंचित काय आहे? ज्या बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून आम्हाला मान सन्मान शिक्षण स्वाभिमान दिला, मुळात हे वंचितच काय आहे तो तुम्हाला घेता आला नाही, तो घ्यायचा आहे। म्हणून बहुजन समाज पक्षाची विचारधारा या देशामध्ये कार्य करत आहे। रामटेक के जो मतदाता है उनको क्या आह्वान करोगे आप? रामटेक मधील मतदार बंधूंना माझे एकच आव्हान राहील, 10 वर्षाच्या काळामध्ये ज्यांची सत्ता या राज्यामध्ये होती, विदर्भामध्ये होती, त्यांनी शेतकरी शेतमजूर कष्टकरी विद्यार्थी कुठल्याही प्रकारचा बॅकलॉग त्यांनी भरलेला नाही आणि रामटेक लोकसभेमधून बहुजन समाज पक्षाचा हाती लोकसभेत गेला तर शेतमजूर शेतकरी विद्यार्थी यांच्या न्याय हक्काची लढाई लढेल। प्रदेश अध्यक्ष साहब, मैं आपकी तरफ बाद में आता हूँ, पहले उम्मीदवार से मैं जान लेता हूँ। आपको नागपुर के लोकसभा की उम्मीदवारी दी है बीएसपी ने, और यहाँ पे गडकरी जी है, विकास ठाकरे जी है कांग्रेस के, कैसी टक्कर दोगे आप? नागपुर लोकसभा की यह जो उम्मीदवारी है, मैं सर्वप्रथम बहुजन समाज में जन्मे सभी संत महापुरुषों को विनम्र अभिवादन करता हूँ। हमारी नेशनल लीडर द आयरन लेडी बहन कुमारी मायावती जी, इनका मैं धन्यवाद देता हूँ। साथ ही साथ हमारे महाराष्ट्र के कोऑर्डिनेटर और महाराष्ट्र के प्रभारी राज्यसभा सांसद आदरणीय रामजी गौतम साहब का मैं धन्यवाद देता हूँ। नितिन सिंह साहब का मैं धन्यवाद देता हूँ। साथ ही साथ प्रदेश अध्यक्ष गुनारे साहब का
और इस विदर्भ में, महाराष्ट्र में जिनके हाथ में चार्ज था, ऐसे हमारे प्रभारी एडवोकेट सुनील डोंगरे, साथ ही साथ हमारे यहाँ के प्रभारी और नागपुर और रामटेक के लिए जिन्होंने खास तौर पे पहल की है, सन्माननीय पृथ्वीराज शेंडे साहब, दादाराव जी उइके साहब, मैं इन पदाधिकारियों का सर्वप्रथम एक सर्वसाधारण कार्यकर्ता के तहत मैं सबका धन्यवाद देता हूँ कि उन लोगों ने मेरे जैसे एक जमीनी कार्यकर्ता को, एक छोटे कार्यकर्ता को आज देश की संसद में पहुंचाने वाले इतने बड़े इलेक्शन का टिकट मुझे दिए और मेरे पार्टी ने मेरे ऊपर में भरोसा जताया। सर्वप्रथम मैं मेरे उस कार्यकर्ताओं की ओर से, जमीनी कार्यकर्ताओं की ओर से, मेरे सारे चाहने वालों की ओर से सर्वप्रथम मैं मेरे सारे पदाधिकारियों को बहुत बहुत धन्यवाद दूंगा। और यह जो नागपुर है, अरे भाई ये तो दीक्षा भूमि, जहाँ पर बाबा साहब के पवित्र कदम पड़े और लाखों लोगों से बाबा साहब ने लाखों लोगों को यहाँ पर दीक्षा दी है। आज यहाँ अम्बेडकरी समाज पिछले 70 साल से कांग्रेस की गुलामी झेलता आया है। अभी 10-15 साल से बीजेपी जैसी एक सत्ता आई है जो प्योर मेजोरिटी में रहने के कारण हमारे सारे बहुजन समाज के ऊपर में अन्याय अत्याचार हो रहे। यहाँ युवाओं को कोई रोजगार नहीं है, यहाँ शिक्षण के रास्ते बंद कर दिए, आरक्षण को खत्म करने जा रहे हैं। हम लड़ाई लड़ने जा रहे हैं धन्ना सेठों के साथ में, और लेकिन यह धन्ना सेठों के साथ में लड़ने वाली लड़ाई निर्धनों की होगी। लेकिन मैं आपको बताना चाहता हूँ कि लड़ाई यह पैसों से नहीं जीती जाती, लड़ाई संख्या से नहीं जीती जाती, लड़ाई जीती जाती है हौसलों से। और मेरा बहुजन समाज पार्टी का कार्यकर्ता और मेरी नागपुर की जनता, मुझे पूरा भरोसा है कि इस बार बाबा साहब के हाथी के चुनाव चिन्ह की बटन दबाएंगे और बाबा साहब के हाथी को इस भूमि पर सम्मान देंगे। इस भरोसे के साथ में इन धन्ना सेठों के लड़ाई के लिए हम मैदान में उतरे हुए हैं। निश्चित ही योगेश लांजेवार जी जो है नागपुर के लोकसभा बीएसपी के उम्मीदवार है, उनका एक ही कहना है कि नागपुर को हमें, नागपुर का चेहरा मोहरा हमें बदलना है और जो जिम्मेदारी मुझे दी है मैं और पूरी प्रामाणिकता से मैं निभाऊंगा, ऐसी योगेश लांजेवार जी का कहना है। हमारे साथ में बीएसपी के जो प्रदेश अध्यक्ष गुनारे सर है वो भी हमारे साथ में है। आपने अपने शब्दों पे आप कायम रहे और जमीनी कार्यकर्ता को आपने लोकसभा की उम्मीदवारी दी है। सबसे पहले मैं आपको सल्यूट करूंगा। इतिहास में पहली बार ऐसी हुआ है कि बीएसपी के ऊपर जो वो उंगली उठाते थे आज वो खत्म हो गई है। क्या कहना चाहोगे? धन्यवाद। बहुजन समाज पार्टीचा खरं पाहिलं तर प्रथमतः मी आपल्या न्यूज चॅनलच्या मनापासून आभार मानतो आणि आपल्याला क्रांतिकारी जय भीम करतो बहुजन समाज पार्टीच्या वतीने। कारण खऱ्या अर्थानं आजची मीडिया, मी तर म्हणणार आहे की गोदी मीडिया झालेली आहे। सगळ्या भारतातले सगळे पक्ष, सगळे नागरिक, सगळे मतदारच म्हणत आहेत, पण आपल्यासारखे गणित शून्य बोटावर मोजण्या एवढ्या जे मीडिया आहेत त्या खऱ्या अर्थानं इथल्या वंचित, बहुजन, दबलेले, अन्यायग्रस्त लोकांचे प्रश्न अतिशय प्रखरतेने आपण मांडतात। आज खऱ्या अर्थानं आज बहुजन समाज पार्टीच्या वतीने विदर्भामधील 5 लोकसभेच्या उमेदवारांचा आज या ठिकाणी मी जाहीर घोषणा केलेली आहे। त्यापैकी आपल्या चॅनलच्या माध्यमाने मी त्यांची नावं घेऊ इच्छितो। रामटेक लोकसभा येथून आदरणीय संदीप सहादेव मेश्रामजी यांना आम्ही उमेदवारी घोषित केलेली आहे। तसेच नागपूर लोकसभेमधून आम्ही योगीराज पतिराम लांजेवार यांची आम्ही लोकसभेचा उमेदवार म्हणून आम्ही घोषणा केलेली आहे। भंडारा आणि गोंदियामधून संजय भैसाजी कुंभलकर एक ओबीसी नेतृत्व आम्ही त्या ठिकाणी त्या लोकसभेमधून दिलेलं आहे। गडचिरोली चिमूर या लोकसभेमधून प्राध्यापक योगेश नामदेव गोनाडे ह्या आदिवासी उमेदवाराला सुद्धा आम्ही उमेदवारी दिलेली आहे। नंतर चंद्रपूरमधून राजेंद्र हरिचंद्र रामटेके ह्या उमेदवाराला आम्ही लोकसभेचा उमेदवार घोषित केलेला आहे। सदरील ह्या घोषणा आमच्या बहुजन समाज पार्टीच्या आमच्या सुप्रीमो भवनकुमारी मायावतीजी यांच्या मार्गदर्शनाखाली व महाराष्ट्राचे प्रभारी संसदीय आदरणीय रामजी गौतम साहेब आणि नितीनजी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली व या झोनचे झोन इंचार्ज आदरणीय ॲडव्होकेट सुनीलजी डोंगरे साहेब आणि आदरणीय आमचे शेंडे सर आणि उईके साहेबांच्या सल्ल्याप्रमाणे ह्या करण्यात आलेल्या आहेत। आपल्या चॅनलच्या माध्यमानं आपण तर आमचं कौतुक केलेलंच, कसं आम्ही बोलणाऱ्यापैकी नसून आम्ही करून दाखवणाऱ्यापैकी आहोत। आता तुम्ही पुढं पाहत असाल, आज खऱ्या अर्थानं देशाला
देशाची मजबुरी आहे की बहनकुमारी मायावती ज्या या देशाच्या प्रधानमंत्री झाल्या पाहिजे. कारण आज तुम्ही देशाची परिस्थिती जर पाहत असतात तर आपण मी हमेशा म्हणत असतो की 15% वर्षीच 85%चा लढा हजारो वर्षापासून आहे. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या 85% नव्हे तर संपूर्ण महिलांना मुक्त केलं इथल्या वर्णव्यवस्थेच्या या जखडामधून आणि सांगितलं मी इतकं सुंदर संविधान दिलेलं आहे आणि जर संविधान चालवणारे हात जर नालायक राजकारण्याच्या हातामध्ये जर असतील तर ते कुचकामी ठरेल संविधान. म्हणून आजपर्यंत आमच्या बहुजन समाजाला भारतातल्या महाराष्ट्रातल्या लायक लोकांनाच आम्हाला त्या गादीवर त्या राजसिंहावर बसवता आलं नाही. नालायक लोकांना आम्ही मताच्या पेटीतून राजा म्हणून निवडून दिलं. म्हणून आज प्रत्येक समाज 85% समाज परेशान आहे, हाल अपेक्षानं जीवन जगत आहे. या देशातल्या स्वातंत्र्याचा कुठलाही आस्वाद त्याला नाही. तुम्ही पहा कुठल्याही क्षेत्रामध्ये जा, कुठल्याही गावागावामध्ये जा, प्रत्येक विद्यार्थी असो, युवक असो, महिला असो, कर्मचारी असो, सुशिक्षित बेरोजगार असो, खूप असा त्रासून गेलेला आहे. आणि म्हणूनच बाबासाहेबांनी सांगितलं होतं काँग्रेस हे सापनात असेल तर भाजप हे नागनाथ आहे. तुम्ही या दोन्ही सापांना दूध पाजू नका. दूध पाजून जर तुम्ही मोठं करसाल तर तुम्हाला डंक मारल्याशिवाय राहणार नाही. आज 75 वर्षापासून भुलभुलयाचा खेळ करून आमच्यातल्याच काही बहुजन समाजातल्या दलालांना हातचं भावलं करून घेऊन समाजाला गुमराह करून घेऊन यांनी आपल्या पक्षाची सत्ता विषमतावादी मानसिकतेच्या पक्षाची सत्ता गेल्या 75 वर्षापासून या देशामध्ये आहे. म्हणून खऱ्या अर्थानं बाबासाहेबांच्या विचाराची सत्ता या देशामध्ये आलेली नाही. म्हणून हे सगळं आपल्याला हे विषमता सगळा अन्याय अत्याचार आपल्याला दिसून येत आहे. एकमेव बहनकुमारी मायावतीजी बहुजन समाज पार्टीचं नेतृत्व करतात. ही पार्टी देशाच्या नंबर 3चा दर्जा प्राप्त करणारी पार्टी आहे. म्हणून माझी विनंती आहे की आता सगळं हे प्रमाणपत्र आरक्षण 340 341 व 342 व कलम जरी कायद्यामध्ये बाबासाहेबांनी संविधानात दिलेलं असेल, सगळ्या सरकारी नोकऱ्याचं खाजगीकरण करण्यात आलेलं आहे. भविष्यामध्ये जर आम्हाला म्हणायचं आम्हाला संडास साफ करायची नोकरी द्या, ती सुद्धा कंपनी भरणार आहे. म्हणून इथल्या बहुजनाला माझी हात जोडून विनंती आहे, कारण मनुवादी पक्ष या देशामध्ये पुन्हा विषमतावाद पेरण्याचं काम सत्तेचा वापर करून करत आहेत. आमची बुद्धी भंग करून, आम्हाला भेद करून, आम्हाला गुमराह करून या देशाची सत्ता प्राप्त करून पुन्हा या देशाचं संविधान नष्ट करून इथं गुलामीची व्यवस्था राहील असं सरकार आणू पाहत आहेत. म्हणून या देशाची घटना बदलण्याचं काम इथली मनुवादी व्यवस्था विषमतावादी व्यवस्था करत आहे बांधवांनो. म्हणून देशाची आता मजबुरी आहे की आमच्या बहनकुमारी मायावतीजीला या देशाचा प्रधानमंत्री आम्हाला बनवायचा आहे. आज दोन्ही लोकसभेचे नागपूर आणि रामटेक लोकसभेच्या आमच्या उमेदवारांनी या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे. निश्चितच मला माहिती आहे की आता कोणी मला काय म्हणायचं आहे, या महाराष्ट्रामध्ये अनेक छोटे छोटे गल्लीमधले पक्ष आहेत, संघटना आहेत. त्यांनी सांगावं 75 वर्षापासून ते बहुजनाला गुमराह करून बाबासाहेबांचं नाव घेतात प्रत्येक जण. मग बाबासाहेबांसाठी तुम्ही 75 वर्षामध्ये काय केलं? छाती टोकपणे सांगावं. आम्हाला अधिकार आहे सांगण्याचा. आमच्या बापाला, आमचा कल्याण करणारा, आमचा उद्धार करणाऱ्या बापाला या देशाचा सर्वोत्कृष्ट पुरस्कार भारतरत्न पुरस्कार देण्यामध्ये बहुजन समाज पार्टीनं काम केलेलं आहे. सांगावं महाराष्ट्रातल्या इथल्या स्वतः आम्ही बहुजनाचं नेतृत्व करणाऱ्या संघटना आहेत, काय पक्ष आहेत, त्यांनी या देशामधल्या ओबीसीला प्रथमतः आरक्षण लागू करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर बहुजन समाज पार्टीने केलेलं आहे. इथल्या विश्वनाथ प्रताप सिंगला आम्ही मजबूर केला. जर आमच्या बापाला जर इथला भारतरत्न पुरस्कार देत असेल तर तुला आम्ही मतदान करू. आम्ही तर फक्त त्यावेळेस 3च मतं होते. आम्ही पहा तुम्ही इथलं या आमच्या बाबासाहेब आंबेडकरांना आमचा उद्धार करत्याला मराठवाडा विद्यापीठाला फक्त नाव देण्यासाठी आम्हाला स्वतःचं बलिदान द्यावं लागलं. त्यावेळेस आमच्या हजारोंचे घर जाळण्यात आले, आमच्या आया बहिणीवर बलात्कार केले इथल्या विषमतावादी लोकांनी. तेव्हा कुठं नाम विस्तारीकरण झालं. आम्ही बाबासाहेबांचं ऐकलेलं नाही. आम्ही बाबासाहेबांना भक्त म्हणून पाहिलं, म्हणून आमचा सत्यानाश झाला. हेच मान्यवर काशीरामजीने आमच्या सुप्रेमो बहनकुमारी मायावतीजीने बाबासाहेबांना तर भक्त म्हणून पाहिलं, परंतु बाबासाहेबांची खरी अनुयायी म्हणून बाबासाहेबांचे विचार घेऊन उत्तर प्रदेशमध्ये गेल्या. कानोर साहेब, मी इथे माफ कराल थांबेल तुम्हाला. वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रामध्ये आहे, तिन्ही आपले उमेदवार उभे केलेले आहेत. तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत, काय भावना आहेत? अगदी तुम्ही चांगला प्रश्न उपस्थित केला. आमची स्पर्धा तुम्हाला अगोदर सांगतो गल्ली बोळातले संघटना पक्ष यांच्यासोबत नाही, आमची राष्ट्रीय पार्टी आहे. तुम्ही एखाद्या राष्ट्रीय पार्टीच्या बाबतीमध्ये आमचा संदर्भ लावा ना, आम्ही बोलू. उगा गल्ली बोळातल्या इकडल्या तिथल्या पार्टीचा आमचा संदर्भ आम्हाला काय, आमचा वेळ काय? युती संदर्भात काय आहे तुमचं? युती काय म्हणायचं? आमचं बोलणं झालेलं होतं का? म्हणजे बीएसपी
आणि वंचित बहुजन आघाडीचं असं काही बोलणं झालेलं होतं का? मी वंचित बहुजन आघाडीच्या संदर्भाने बोलत नाही. ज्याला ज्याला खरोखर या देशामध्ये फुले शाहू आंबेडकरी विचाराच्या सत्ता आणून त्यांचे राजे जर निवडून द्यायचे असतील ना, त्यांनी बहुजन समाज पार्टीची आयडिओलॉजी आणि मिशनरी काम स्वीकारावं, आमच्यामध्ये त्यांनी प्रवेश करावा, आमची सिस्टीम समजून घ्यावी. आम्ही 100% आमचं दार त्यांच्यासाठी खुलं आहे, त्यांनी यावं. आमच्या केडर बेस पद्धतीने अगोदर प्रशिक्षण घ्यावं आणि या देशाची सत्ता मिळवण्यासाठी त्यांनी तयार राहावं. आम्ही प्रयोग केला आणि प्रयोगामध्ये आम्ही यशस्वी करून दाखवलं. आज मला सांगा, महापुरुषाचा जन्म आणि कर्म या महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्यांच्या जिल्ह्याला नाव उत्तर प्रदेशमध्ये आहे. इथल्या लोकांना, शेकडो लोकांना स्वतःचं बलिदान द्यावं लागलं बाबासाहेबांच्या विद्यापीठाला. प्रकाश आंबेडकर साहेबांशी काही बोलणं वगैरे झालं होतं का बीएसपीच्या तुमच्या माध्यमातून? मान्यवर काशीरामजींनी महाराष्ट्रातल्या तमाम लोकांना, बहुजनवादी नेत्यांना आवाहन केलं होतं, भाऊ तुम्ही या सागरामध्ये, तुम्ही आमच्या समूहामध्ये या आणि तुम्ही या महाराष्ट्राचं नेतृत्व स्वीकारा. अनेक इथल्या नेत्यांना त्यांनी आवाहन केलेलं होतं, परंतु ज्यांनी ज्याची त्याची दुकानदारी करण्यामध्ये जो तो मशगूल आहे, मिशनरी वर्क म्हणून फुले शाहू आंबेडकरीचा विचार घेऊन मला सांगा, बाबासाहेबांनी काँग्रेसचं 25 पैशाचं सदस्य सुद्धा होऊ नका म्हणून आमच्या अनुयायाला सांगितलेलं आहे. आज काही पक्ष, काही संघटना महाराष्ट्रातल्या, का भाऊ काँग्रेसला तुम्ही आम्ही 7 जागेकडे दुर्लक्ष करतो, 6 जागेकडे दुर्लक्ष करतो म्हणता. इकडे जर आम्ही म्हणतो की हे सापनाथ आहेत, ते आम्हाला आज 60 ते 65 वर्ष त्यांनी या देशामध्ये राज्य केलं, त्याने आमचा सत्यानाश केला. बाबासाहेबांचा या भंडाऱ्यामध्ये, या विदर्भामध्ये त्यांनी अपमान केला जाणीवपूर्वक, कूटनीती खेळून. बाबासाहेबांच्या अपमानाचा बदला घ्यायचं सोडून महाराष्ट्रातले आंबेडकरवादी स्वतःला म्हणणारे त्यांच्यासोबत तुम्ही युती करून त्याच्या मला गानोर साहेब एक शेवटच्या प्रश्नाने शॉर्ट मध्ये सांगा, मतदातापर्यंत तुम्ही काय घेऊन जाणार, काय सांगणार त्यांना? खूप चांगला प्रश्न केला, तुम्हाला मी मनापासून धन्यवाद देतो. अगोदर आम्ही आमच्या मतदाराला सांगणार आहोत की या देशामध्ये बाबासाहेबांच्या विचाराच्या लेकरांची सत्ता आहे का, पहिला प्रश्न देणार आहे. सत्ता नसल्यामुळंच हा सगळा सत्यानाश झालेला आहे, आम्ही त्यांना पटवून सांगू. बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून तिजोरी जी दिली, तिजोरीमध्ये कधी न संपणार एवढी आम्हाला संपत्ती 85% बहुजनाला, इथल्या महिलांना, अल्पसंख्याकांना, धार्मिक अल्पसंख्याकांना दिलेली आहे. परंतु त्या तिजोरीची चाबी म्हणजे राजनैतिक सत्ता ऐशी गुरु किल्ली आहे, तो सब समस्या का ताला खोल सकते है. दुर्दैव आमचा गुमराह केला 75 वर्षापासून. आम्हाला आमच्या त्या विकासाची चाबी म्हणजे राजनैतिक सत्तेपर्यंत आम्हाला जाऊ दिलेलं नाही, म्हणून आमचा हा सत्यानाश झालेला आहे. आता समाज आडाणी राहिलेला नाही, कारण खाजगीकरणाचं वारं आलेलं आहे. इथलं संविधान नष्ट करण्याची परिभाषा बोलल्या जात आहे. इथं मताच्या, तुमच्या ईव्हीएमच्या माध्यमानं आमची मत खरेदण्याचं काम चालू आहे. तुम्ही इलेक्ट्रॉनिक बॉन्डच्या पद्धतीनं पाहिलं असाल, एकमेव देशामध्ये बहुजन समाज पार्टी अतिशय पारदर्शक पद्धतीने निर्दोष निघालेली आहे. धन दांडग्याच्या जीवावर चालणाऱ्या या पार्ट्या, ही गोरगरिबाच्या जीवावर चालणारी पार्टी आहे. जेव्हा सत्तेमध्ये येईल, जेव्हा गोरगरिबाच्या आर्थिक सहयोगावर चालणारी पार्टी, गोरगरिबाच्याच विकासाचे कायदे केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे, त्या बहुजनांना सर्वांना, की आपण ह्या आमच्या दोन्ही आदरणीय आमचे मेश्रामजी असतील, आदरणीय आमचे दुसरे नेते लांजेवार साहेब असतील, आपण प्रचंड संख्येने निवडून द्या. बहीणजी, या देशाच्या प्रधानमंत्री झाल्यानंतर तुम्हाला भीक मागण्याची आवश्यकता नाही, तुम्ही भीक देणारी जमात बनली पाहिजे. हे बाबासाहेबांचं स्वप्न साकार झाल्याशिवाय राहणार नाही. एवढं आपल्याला बोलतो. आपल्या चॅनलला सुद्धा मी